हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? तर तुम्हाला इथे किचनमध्ये खूप सारा पसारा दिसत असेल, कारण इथले जे 2 कॅबिनेट्स आहेत ना, ते मला रिअरेंज करायचे होते. आणि रिअरेंज म्हणजे कसं असतं, मी जेव्हा पण काही क्लिनिंग करायला घेते ना, तर थोडेफार इकडे-तिकडे काहीतरी बदल करत असते. तर आत्ता देखील मला तेच करायचं होतं आणि IKEAमधून आहेत ना, मी काय-काय ज्या वस्तू घेऊन आलेली होती, त्याच मला अरेंज करायच्या आहेत माझ्या किचनमध्ये. तर म्हटलं चला, त्या वस्तू देखील शेअर करते आणि सोबतच त्या कशा लावलेल्या आहेत आणि कसं माझे ड्रॉवर्स किंवा हे जे कबर्ड्स आहेत ते कसे आहेत, काय आहेत, तर ते शेअर करते. ज्या डिनर प्लेट्स आणि स्नॅक्सच्या प्लेट्स होत्या ना, त्या एकदम म्हणजे मिसप्ले झालं होतं इकडे-तिकडे. तर म्हटलं जाऊ दे, त्याला आहे ना ड्रॉवरमध्येच ट्रान्सफर करूया. तर त्यासाठी माझ्याकडे ऑलरेडी एक आपली जी प्लेटची जी रॅक असते ना, ती माझी स्टेनलेस स्टीलची मी DMartमधून घेतलेली होती. काहीतरी ₹220 घेतली होती आणि चांगली आणि मस्त स्ट्राँग आणि स्टर्डी आहे मेन म्हणजे. तर इथे या ज्या स्नॅक्सच्या वगैरे प्लेट्स आहेत ना स्टीलच्या, त्या म्हणा किंवा हे फ्रिजचे जे कंटेनर्स आहेत ना, ते असेच कुठेही पडले होते. तर म्हटलं ते आता व्यवस्थित लावून पण घेता येतील. तर माझा कोणताही असा ड्रॉवर किंवा काही कॅबिनेट असेल ना, तो जर रिकामा झाला आणि मला थोडाफार रिकामा दिसला ना, की मी लगेच त्याला थोडंसं लिक्विड स्प्रे करते आणि लगेच ओल्या कपड्याने, नाहीतर असंच खूप जास्त घाण नसेल तरी ड्राय क्लॉथनी जरी क्लीन केलं ना, तरी देखील बरंच साफ दिसतं आणि बरं वाटतं. आणि आपल्याकडून जेव्हा आपण एखादा ड्रॉवर किंवा कॅबिनेट रिकामा करतो ना, तेव्हा तो परत आपण व्यवस्थित लावतो. सो पूर्ण एकदा किचन डीप क्लीनिंग करण्यापेक्षा हे असं अधेमध्ये केलं ना, तर खूप जास्त किचन घाण होत नाही. तर माझा सगळ्यात जास्त घाण होणारा ड्रॉवर म्हणजे कटलरीचा ड्रॉवर आहे. कारण तो एक्झॅक्टली गॅसच्या खाली आहे आणि मग तिथे चहा वगैरे उतू गेला ना, आणि जरी तो ड्रॉवर बंद असेल ना, तरी तो खोलताना मग सगळं जे काही सांडलेलं असतं ना दरवाजावरती, ते सगळं त्या कटलरीच्या स्टँडमध्ये जातं आणि सगळंच तिथे खराब होऊन जातं. आणि काय माहिती त्याच्यामध्ये होतो कचरा, बाकी कुठे नाही झाला तरी तिथे खूप जास्त होतो. तर तो माझा म्हणजे आठवड्यातून एकदा तरी क्लीन करते मी, तो जो कटलरीचा जो ट्रे आहे तो. तर ही जी प्लेटची रॅक आहे ना, ती DMartमधली आहे आणि आत्ता मात्र ही मी IKEAमधून नवीन घेऊन आलेली आहे. तर IKEAमध्ये वस्तू थोड्याशा महाग असतात, पण त्याचं काहीतरी एक रिझन असतंच. त्यासाठीच त्या महाग असतात. जशी की क्वालिटी तर एक मॅटर करतंच, पण सोबतच आहे ना, त्याचा जो यूज आहे ना, तो मी सांगते. जसं की ही जी रॅक आहे ना, त्याला पकडायला देखील हँडल आहेत. म्हणजे मला कुठूनही कुठे उचलून ठेवायचं असेल ना, तर मी लगेच त्याला उचलून ठेवू शकते. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही जर ह्या प्लेटचं डिस्टन्स बघितलंत ना, ह्या रॉड्सचं, तर ह्या मागच्या ज्या 2 रॉड्स आहेत ना, तिथे जास्त डिस्टन्स आहे. जिथे आपण मोठं काही आपल्या तवा आहेत, पॅन्स आहेत, ते देखील ठेवून घेऊ शकतो. सो हा जो छोटा-छोटा म्हणजे जो विचार केलेला आहे ना IKEAच्या वस्तूंचा, तो म्हणजे खूप विचार केलेला आहे असं मला वाटतंय. कारण खूप युजफुल अशा थिंग्ज आहेत. आणि तुम्हाला मी बोललेच होते, की स्टीलच्या प्लेट घेण्यापेक्षा म्हटलं जाऊ द्या आपण ग्लासच्याच प्लेट्स घेऊया. तर IKEAमधल्या ह्या मला 69 का ₹59च्या आहेत. एक नंबर क्वालिटी आहे. मी मागच्या वेळेस देखील घेतलेल्या होत्या. 1-2 फुटून गेल्या इकडे जेव्हा मी शिफ्ट झाली होती तेव्हा, आणि त्यानंतर मी घेतल्याच नव्हत्या. सो त्या मी 4 घेतल्यात आणि ह्या ज्या आहेत ना, ह्या मला आता नवीन डिझाईनच्या मिळाल्या. आणि काय माहिती, मला व्हाईट कलर जास्त आवडतो, म्हणजे फ्रेश कलर म्हणा. तर याला साईडला अशी आहेत ना, छान अशी फ्लुटेड डिझाईन आहे ना, तर मला या प्लेट्स आवडल्या. आणि डाळ भात देखील खायला आहे ना, इकडे-तिकडे कुठे सांडणार नाही, मध्ये असं डीप असल्यामुळे. तर ह्या मी 2 घेतलेल्या आहेत. मला या दोन्ही पण रॅक आहेत ना, त्या एकाच ड्रॉवरमध्ये अरेंज करायच्या होत्या. दुसरीकडे कुठेही प्लेट्स नको होत्या. सो इथे मी एवढं म्हणजे 2-3 वेळा मी ह्याला अरेंज करून, चेंज करून, परत एकदा अरेंज व्यवस्थित केलं होतं. तेव्हा या 2 ज्या रॅक्स आहेत ना, या एका ड्रॉवरमध्ये बसल्या होत्या आणि त्या काहीशा अशा दिसतायत.
माझं ॲक्च्युली हे जे काम असतं ना, हे माझं दुपारचं काम असतं. जेव्हा मी डिशवॉशरमधली सगळी भांडी जेव्हा झालेली असतात ना, तेव्हा ते अरेंज करायच्या आधी मी बघते की कोणता कॅबिनेट असा आहे का, की जो मला ऑर्गनाइज करायचा आहे किंवा व्यवस्थित ठेवायचा आहे किंवा क्लीन करायचा आहे. कारण आहेत ना, या दोन्ही पण गोष्टी आहेत ना, सायमल्टेनियसली वर्क करतात आणि जर त्या दोन्ही पण गोष्टी नाही केल्या, तर मग किचनमध्ये खूप मेस होऊन जातो. तर मग हे माझं सगळं जे काही काम आहे ना, ते दुपारचंच असतं आणि दुपारी नाहीच जमलं तरी 4-5 वाजता का होईना मी हे काम करत असते. आणि इथे आहेत ना, मी ह्या सेक्शनमध्ये म्हटलं चला जे पातेले मला लागतात आणि जी काही भांडी अशी आहेत, की जी मी इथे ठेवू शकते, ती सगळी मी इथे ठेवून बघितलीत आणि मग नंतर फायनली काहीतरी जुगाड लावलं आणि म्हटलं पातेले एकाच ठिकाणी राहतील सगळे आणि इथे मात्र हा जो एक सिरामिकचा कुकिंग पॉट आहे तो ठेवते, कारण तो मला खूप रेअरली लागतो आणि पुढे हे जे काही मी आत्ता IKEAमधून बाउल्स आणले होते ना, ते ठेवायचे आहेत. तर इथे आहेत ना, मी 3 प्रकारचे बाउल्स आणलेले आहेत. तर हे जे बाउल्स आहेत ना, ह्याला मेन म्हणजे मला तर मेन कलर आवडलेला आहे. बाकी दुसरं मी काही बोलणार नाही. आणि म्हणजे ते यूज करायला इझी आहेत, कारण ह्या सगळ्या बाउल्सला आहेत ना काठ आहेत आणि जेव्हा पण आपण काही अंडं वगैरे मिक्स करतो, त्यासाठी परफेक्ट आहेत. हे भाजीसाठीचे बाउल्स मला म्हणजे मी तरी यूज करणार नाही, कारण मोठ्या साईजचे आहेत थोडेसे आणि भाजीला आपल्याला थोडेसे छोटे-छोटे वाट्या लागतात. तर हे काठाचे होते ना, म्हणून मग म्हटलं काही मिक्स करायचं असेल, मुलांना कधीतरी एखादा अंडं द्यायचं असेल किंवा बेसनचा पोळा काढायचा असेल किंवा काहीही आपल्याला इडलीचं बॅटर थोडंसं मिक्स करायचं असेल ना, सो त्यासाठी ते 4 आणि हा जो आहे तो मी सिंगलमध्ये थोडासा मोठा आहे हा देखील आणि याला देखील जर तुम्ही बघितलंत ना, तर काठ आहे आणि मला आहेत ना, हे असे काठाचे जे बाउल्स आहेत ना, ते कन्व्हिनियंट वाटतात. आणि हा जो बाउल आहे, हा मी थोडासा वेगळा, कारण मला याचा शेप आवडला. याला काठ नाही आहे, पण म्हटलं चला पीठ वगैरे मळण्यासाठी देखील यूज होईल. सो असे मी हे सगळे जे बाउल्स आहेत ते एका ठिकाणी आणि ह्या ठिकाणी मी ठेवण्यासाठी घेतलेले आहेत. तर तुम्हाला हे सगळे बाउल्स कसे वाटले मला ते सांगा. तर हा जो माझा सॉसपॅन आहे ना, त्याला कढई केलेली आहे. हा नेस्टेशियाचा आहे. ह्याचा हँडल देखील पितळी आहे आणि लाईट वेट आहे, एकदम पातळ आहे. तरी देखील चहा कधी करपत नाही किंवा याच्यामध्ये मी जरी फोडणी वगैरे टाकली ना, तरी ती देखील करणार नाही मे बी. तर त्याचमध्ये मी सेम त्यामध्ये म्हणजे मला स्टीलचा हवा होता आणि एक साईज छोटी हवी होती. तर मी बरोबर ह्या पितळेचा जो सॉसपॅन आहे ना, त्याची साईज घेऊन गेली होती. त्यातला हा जो छोटा आहे म्हणजे एकामध्ये एक ठेवता येईल मला. माझ्याकडे असे पण भांडे खूप कमी आहेत आणि त्याच्यातून पण मी एकदम निवडून अशी भांडी घेत असते. तर त्यामध्ये मला हा जो सॉसपॅन आहे ना, तो काहीतरी 750चा पडला. बाउल्सचे जे रेट्स आहेत ना, ते मी खरंच बघितलेले नाही आहेत. कारण एखादी गोष्ट जर आपल्याला हवी असेल ना, तर तेव्हा आणि त्याची क्वालिटी जर भारी असेल ना, तर मग मी जास्त प्राईसकडे लक्ष देत नाही. जी गरजेच्या गोष्टी आहेत ना, त्या मला असं वाटतं की घेऊन टाकाव्या. तर चला म्हटलं नवीन सॉसपॅन आहे आणि नवीन गोष्टीची आपल्या सगळ्यांना एवढी हौस असतेच यूज करायचं. तर म्हटलं चला आज याच्यामध्येच चहा घेऊया. तर याचा जो बॉटम आहे ना, तो सँडविच बॉटम आहे. म्हणजे फ्लॅट बॉटम आहे ना, तर हा आपण इंडक्शनवरती वगैरे यूज करू शकतो असाच आहे. म्हणजे तिथली जी काही भांडी आहेत ना IKEAची स्टीलची, तर ती तुम्हाला अशी सँडविच बॉटमचीच आणि एकदम हेवी अशी खूप चांगल्या क्वालिटीचं स्टेनलेस स्टील आहे त्यांचं. त्याच्यामुळे कधी काही आहे ना, मला आत्तापर्यंत कधी असं खूप काही करपलं असं कधी जाणवलेलं नाही आणि मी स्टीलची भांडी जनरली तिथून घेतलेली नाही आहेत. हा माझा फर्स्टच अटेम्प्ट आहे हा सॉसपॅन घ्यायचा. तर आजचा हा जो व्लॉग आहे ना, हा मी पूर्ण दुपारपासूनचं जे रात्रीपर्यंत माझं जे रुटीन आहे ना, ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. चहा घेऊन झाल्यानंतर थोडंफार मुलांकडे लक्ष दिल्यानंतर परत संध्याकाळची आपली तयारी असते आणि कधीतरी असं होतं ना, की काहीच बनवायची इच्छा नसते. तेव्हा मग एकच ऑप्शन असतो तो म्हणजे डाळ आणि भात. तर आणि असं पण ती गोष्ट जी आहे ना, ती सगळ्यांनाच आपल्या सगळ्यांना संध्याकाळी कम्फर्ट फूडच आहे. ते सगळ्यांना आवडतंच. मी खूप जनरली डाळ भात फक्त बनवते, पण संदीप घरी नसतील ना, तर जनरली मी डाळ भातच बनवते. तर आज तसाच काहीसा दिवस होता. तर मी पहिले आहे ना, डाळ ही कुकरला शिजवून घ्यायचा विचार केला होता. पण नंतर म्हटलं, की आपण डाळीला डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी देऊया. तर मी इथे घेतलीच होती डाळ कुकरमध्ये शिजवायला. पण नंतर म्हटलं चला आपण डायरेक्टली कुकरमध्ये
लावून घेऊया. तर हा जो छोटा कुकर आहे ना, याची मी शॉर्ट तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेली आहे, पण डिटेल व्हिडिओमध्ये कधी बोलणं झालंच नव्हतं. तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत ते देखील शेअर करते. तर हा इतका क्यूट छोटूसा कुकर आहे प्रेस्टिजचा, 1.5चा आहे आणि अल्फा कुकर आहे. एकदम लाईटवेट आहे आणि थोड्याशा फोडणीसाठी, डाळीसाठी, भातासाठी, मसाले भातासाठी, म्हणजे मुलांसाठी वगैरे काय बनवायचं असेल ना, तर एक नंबर आहे. म्हणजे म्हणजे मला तरी पर्सनली आवडतो आणि कोणता कुकर असा नाही आहे की वरती खराब होत नाही, म्हणजे झाकणाला शिट्टी होताना थोडंफार तरी बाहेर येतंच. तरी देखील मी हा बघा पूर्ण ऑलमोस्ट पूर्ण भरलेला आहे. तर थोडंसंच आलेलं आहे कुकर म्हणजे शिट्टीच्या इथून बाहेर, पण खूप असं म्हणजे पूर्ण लीक होऊन बाहेरपर्यंत येत नाही. सो मला तरी हा असा कुकर म्हणजे आवडतो आणि छोटूसा आहे त्याच्यामुळे अजून जास्त तो क्यूट वाटतो. तर 2 कुकरमध्ये एकामध्ये भात लावला होता आणि दुसऱ्यामध्ये डायरेक्ट मी फोडणी दिली होती डाळीला न शिजवता. तरी देखील खूप छान डाळ होऊन जाते, मी ते दाखवते देखील तुम्हाला. तर पटकन होतं, म्हणजे परत दोन्ही एकत्र शिजवून मग डाळीचं कुकर थंड होईतोपर्यंत वाट बघायला लागतं आणि मग फोडणी द्यायचं. तर ते होत नाही, एकत्र दोन्ही पण गोष्टी होऊन जातात. अशी छोटीशी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चलो बाय.